सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 5,7165. वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, मेट्रो 4 हा जो विषय आहे हा अतिशय गंभीर पद्धतीचा, म्हणजे जशी लोकल रेल्वे ही ठाणे आणि मुंबईच्या लोकांसाठी एक लाईफलाईन आहे, तशीच ही मेट्रो 4 ही आमच्या सर्वच ठाणेकरांसाठी एक लाईफलाईन होणार आहे. आणि त्याच्यामुळे ही मेट्रो 4 जी आहे ही, सभापती महोदय, ज्यावेळेस पूर्ण क्षमतेने तयार होईल 2031 पर्यंत, या मार्गाचा दररोज, सभापती मध्ये, जवळपास 12 लाख पेक्षा अधिक प्रवासी याच्यावरती प्रवास करतील असा अंदाज आहे. LBS असेल, ईस्टर्न एक्सप्रेस असेल, घोडबंदर रोड असेल, या पूर्ण परिसरामधला जो मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न आता सध्या निर्माण झालेला आहे, तो पूर्ण वाहतूक कोंडीचा एक मोठा प्रश्न सुटणार आहे. आणि त्याच्यामुळे मेट्रो 4 वडाला कासारवडवली ही मार्गिका सुमारे 32 किलोमीटर लांबीची आहे. 30 स्थानकं याच्यामध्ये येतात. गायमुख ते कॅडबरी या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आत्ताच काही महिन्यांपूर्वी माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं एक ट्रायल रन पण झालं होतं. आम्ही सगळेजण त्याला उपस्थित होतो. या माझा मूळ प्रश्न याच्यामध्ये हा आहे की आपण जी डेडलाईन दिलेली आहे, आणि आता याला जे धरून मी विचारलं की 6 स्थानकांचं आर्किटेक्चरल फिनिशिंग ते काम झालं होतं. आपण मान्यही केलं की हे हाती घेण्यात आले आहे, आणि सप्टेंबर, लेखी उत्तरामध्ये दिले की सप्टेंबर 2025 मध्ये त्याची निविदाही आपण प्रसिद्ध करण्यात आली. 27/10 5 निविदा पैकी 4 निविदा फायनल केली. गांधीनगरचा जो स्थानक आहे आपल्याला आयकॉनिक स्टेशन करायचं आहे, त्याच्यामुळे आपण 4 नंबर आणि 6 नंबर हे दोन्ही स्टेशन आपण कनेक्ट करतोय. मग मुळात जर आपण ते लेखी उत्तरात बघितलं तर तरी एक स्टेशनच्या संदर्भातली भूमिका आपली स्पष्ट नाही, आणि ती त्या एका स्टेशनची परिस्थिती काय, आणि ही जी 4 नंबर मेट्रो लाईन आहे ही आपण किती काळामध्ये पूर्ण करणार, आणि ही सर्व ठाणेकरांना वापरासाठी किती वेळात उपलब्ध होईल याची फक्त माहिती सभागृहाच्या या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमाने भेटावी, अशी सभापती महोदय माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, जसं हे 6 स्टेशनचं आणि उरलेली म्हणजे एकूण मला वाटतं त्याची 32 स्थानकं होती. त्याच्यामध्ये 20 झालेलं होतं ऑलरेडी, आणि 2 स्थानकं आपण मार्गी लावलेली होती. जे हे 6 स्टेशनचं टेंडर निघालं त्याच्यामध्ये असं ठरलं की गांधीनगरचं स्टेशन हे आपण आयकॉनिक करायचं, आणि त्यामुळं सगळ्या व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये परत करायला लागल्या, आणि ते आपण व्हेरिएशन्स आता सगळ्या त्याच्यातल्या झालेल्या आहेत सभापती महोदय. आणि आपण त्यातले 5 स्टेशन्स आणि उरलेले 5 स्टेशन असे वेगळे वेगळे 2 टेंडर आत्ता आपण फ्लोट करतोय. आणि मला असं वाटतं की एक 15 दिवसामध्ये आपण ह्या 5-5 स्टेशनच्या 2 टेंडर आपण फ्लोट करतो. प्रश्न क्रमांक मेट्रो 4 टेंडर निघाल्याच्या नंतर सांगता येईल ना. MMRDच्या मेट्रो 4 जे वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासारवडवली अशा प्रकारचं 32 किलोमीटर लांबीच्या या उन्नत 30 स्थानकांच्या उन्नत मार्गाचं काम सुरू आहे. या प्रकल्पातील सभापती महोदय, गांधीनगर, भांडूप, सोनापूर यासह 6 स्थानकांच्या आर्किटेक्चरल फिनिशिंगच्या निविदा आणि ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मार्गासाठी महामेट्रोनं निविदा जाहीर केलेल्या आहेत. मेट्रो 4 जे ग्रीन लाईनच्या कामात विलंब सभापती महोदय या ठिकाणी झालेला आहे, आणि सुरक्षेच्या बाबतीतही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रकल्पाची मूळ मुदत, जो प्रश्न आमच्या निरंजन डावखरेंना विचारायचा आहे की मूळ मुदत जुलै 2021 होती, जी आता ऑगस्ट 26 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 26 मध्ये मुलुंडमध्ये मेट्रो पिलरचा स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. घाटकोपरमधील RCT मॉल जवळील मेट्रोच्या बीमला क्रॅक गेल्याचं पण समोर आलेलं आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचे आपण आदेश दिलेले आहेत, आणि या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च सभापती मध्ये 1274 कोटी रुपयांनी वाढलेला आहे. कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जमिनीवरून झालेला न्यायालयीन वाद आणि त्यानंतर मोगरापाडा ठाणे येथे कारशेड हलवल्यामुळे सुद्धा कामाचं स्पीड त्या ठिकाणी थांबलेलं आहे. घाटकोपरमधील काही सोसायट्यांनी अलाइनमेंट विरोधात न्यायालयात त्या ठिकाणी याचिका दाखल केल्या, ज्या मार्च 2023 मध्ये त्या ठिकाणी
फेटाळण्यात आलेत. सभापती महोदय, फेब्रुवारी 26ला मुलुंडमध्ये मेट्रो पिलरचा स्लॅब कोसळून त्या ठिकाणी मृत्यू झालाय. त्याला भरपाई त्या ठिकाणी दिलेली नाहीये आणि त्याच्यामुळं होतंय जातंय, निविदा पुन्हा काढतायत, त्या ठिकाणी तुम्ही परत त्याला मुदतवाढ देताय आणि हा प्रकल्प वेळेत त्या ठिकाणी पूर्ण न झाल्यामुळे त्याच्यावर बर्डनही फायनान्शियली येत आहे. तर मला वाटतं की हा टाइम बाउंड आपण कधीपर्यंत हा प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि या ठिकाणी ठाणेकर आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल. सभापती महोदय, फेज 1 जे आहे ते आपण एप्रिल 2026 पर्यंत खुला करण्याचं नियोजन आहे. फेज 2 जे आहे ते डिसेंबर 2026 पर्यंत आणि फेज 3 आहे ते नोव्हेंबर 2027 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्या पद्धतीचं नियोजन आपण करतो. प्रश्न क्रमांक 3, 3663. नाही सांगितलं ना, आपण जे बसून विचारलं त्याचं देखील मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. आपण पुढे जाऊया ना. प्रवीण भाऊंनी केला. याच्यामध्ये जे शेतकरी आहेत सभापती महोदय, त्या शेतकऱ्यांचा जो मोबदला आहे तो मोबदला देण्याच्या संदर्भातला शासनाने भूमिका घेतली होती, पण याच्या संदर्भातली जी कारवाई आहे प्रश्न ती विचारा. कारवाई अजून झाली नाही. सभापती थेट महोदय, प्रश्न किती विचारा. दिवसांमध्ये कारशेडच्या जे शेतकरी आहेत याच्या संदर्भातली कारवाई, आपण जी भरपाई त्यांची जागा आपण घेतोय ती किती दिवसात घेणार आणि या संदर्भातली बैठक तातडीने या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच लावणार का? मंत्री महोदय. त्या कारशेडच्या संदर्भातल्या ज्यांना आपण कबूल केलेलं आहे की त्यांची देणार आहोत ते तर आपण करणार आहोत. पण जर सदस्यांना त्याच्यामध्ये अजून काही सूचना किंवा हे करायचं असेल, त्याच्यामध्ये आपण 167 शेतकऱ्यांना भाडेपट्ट्यावर 104 हेक्टर जमीन देण्यात आली होती आणि 51 हेक्टर जमिनीवर 31 शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. या संदर्भामध्ये जो आहे तो शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर आपण 22% आणि अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना 12% विकसित जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय आपण 16/10/23लाच घेतलेला आहे सभापती महोदय. आणि त्याचप्रमाणे सिडकोच्या धोरणानुसार आपण 22%, 22.5 आणि 12.5 क्षेत्रावर 2 आणि 1.5 FSI प्रमाणे UDCPRच्या प्रमाणे सशुल्क FSIचा वापर आपण त्यांना हे केलेला आहे. आणि जर त्याच्यामध्ये अजून काही सदस्यांच्या सूचना असतील तर आपण त्या संबंधीची एक मीटिंग घेऊ. प्रश्न क्रमांक 3, 6763. सुधाकर अडवाणी.